हॅलो फ्रेंड्स, तुम्हा सगळ्यांचं ट्रॅव्हल विथ कांचन या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे हरतालिका आणि सगळ्या स्त्रियांचा, सगळ्या मुलींचा खूप आवडता दिवस आहे. या दिवशी कुवाऱ्या मुली किंवा लग्न झालेल्या स्त्रिया देखील हा उपवास करतात. त्यांना कुवाऱ्या मुली त्यांना चांगला नवरा मिळावा म्हणून हा उपवास करतात आणि लग्न झालेल्या स्त्रिया त्यांच्या नवऱ्याच्या चांगल्या आयुष्यासाठी, निरोगी आरोग्यासाठी, तसेच तोच नवरा त्यांना जन्मोजन्मी मिळावा यासाठी करतात. आणि या बाबतीत तर मी खूप लकी आहे. माझा आशुतोष खूप खूप छान आहे. तसं म्हणजे तो मला प्रत्येक गोष्टीमध्ये खूप समजून घेतो, हेल्प करतो, मोटिवेट करतो आणि खूप खूप प्रेम करतो. त्याच्यासारखा नवरा मिळणं म्हणजे खरंच खूप मोठं भाग्याचं काम आहे. तर मी तर नक्की महादेवाला प्रार्थना करते की मला आशुतोषच प्रत्येक जन्मी नवरा म्हणून मिळावा. तो नेहमी निरोगी राहावा, त्याचं हेल्थ नेहमी नीट राहावं, तो छान राहावा, असाच हसत खेळत माझ्यावर प्रेम करत राहावा. आता आम्ही फॉरेन कंट्रीमध्ये, चायनामध्ये आहोत म्हणून काय झालं, मग काय आपले सण विसरून जाणार नाही. उलट मी तर म्हणते की म्हणजे जेवढं आपल्याला इंडियात असताना या सणांची ओढ नसते, त्यापेक्षाही जास्त पटीने ओढ ही भारताबाहेर आल्यावर होते. खूप म्हणजे खूप सगळ्या गोष्टी या चायनामध्ये किंवा अब्रॉड कंट्रीमध्ये आपल्याला मिळतात. एकदम सहजासहजी सगळ्या गोष्टी उपलब्ध होतात. खूप मजेचं, आनंदाचं लाईफ असतं. पण जेव्हा आपले हे सण येतात, भारतीय सण, तेव्हा खूप काहीतरी कमी असल्यासारखं जाणवतं. तेव्हा त्यावेळेला आपल्याला जाणवतं की अरे, आपण आता भारतात असायला हवं होतं, तिथल्या सणांचा आनंद घ्यायला हवा होता. त्यामुळे त्यावेळेस नक्कीच आपल्याला थोडीफार कमी जाणवते. पण तरी इथं असलो तरी जेवढ्या प्रमाणामध्ये आम्हाला हे सण सेलिब्रेट करता येतात, तेवढ्या प्रमाणात आम्ही सेलिब्रेट करतो. ज्या ज्या गोष्टी आम्हाला इथं मिळतील त्या त्या गोष्टी आम्ही जमा करतो, घेतो आणि त्या म्हणजे जेवढ्या प्रमाणात इथे सेलिब्रेट करता येईल तेवढा करतो. आणि शेवटी काय, आपल्या मनात भक्ती असली पाहिजे, मनात भाव, प्रेम असलं पाहिजे, तरी ते देवापर्यंत पोहोचतं. मग त्यात थोडी एक दोन गोष्ट कमी जरी असली तरी ती मनाने केली, भावाभक्तीने केली तर ती देवापर्यंत नक्कीच पोचते. तर आता माझी छान अंघोळ झाली, केस धुतले गेले, त्यानंतर घरातली देखील सगळी कामं झाली आहेत, देवपूजा देखील झाली आहे, झाडझूड साफसफाई झाली. तर आता पूजेची तयारी करण्यासाठी मी आली. आता बाकीच्या गोष्टी ज्या आहेत, फळं, फुलं, या गोष्टी तर आम्ही कालच घेऊन आलो मार्केटमध्ये जाऊन. पण आता लागणारी झाडाची पानं, जे पार्वती मातेने शंकर देवाला वाहिली होती, ती झाडांची पानं, 5 झाडांची पानं, फुलांची पानं, फळांची पानं, असं मला आता लागणार आहे. तर मी ते घ्यायला आता आली इथे. तर बघूया काय काय भेटतं इथे. जेवढे भेटतील तेवढे आपण घेऊया. तर आता मी इकडे जिमजवळ आली. ओपन जिम जी आहे ना, मी तुम्हाला मागे दाखवली होती, तिथे काही भरपूरशी अशी झाडं आहेत, फळांची झाडं आहेत, फुलांची देखील आहे. तर तिथून घेऊन बघते थोडंफार पानं वगैरे. तर अशी आता झाडाची पानं तर घेतली गेली आहे. काही फुलं देखील मला इथं मिळाली, छान छान फुलं होती बघा. अशी छान अशी फुलं देखील इथे मला मिळाली आहेत, काही पानं मिळाली आहे. तर ती मी आता इथे घेतली आहे. आता आपण घरी जाऊन पुढची गोष्टींची तयारी करूया. कापूस वगैरे कलर करण्याची, हळद कुंकवाने वस्त्र तयार करते मी आणि मग छान तयारी करेल. तर असं इथे मी आली होती. इथून मला काही छान छान फुलंची आणि फळांची झाडंची पानं मिळाली. इथं बरीचशी डाळिंबाची झाडं आहे, पीचची झाडं आहे, आलू बुखारा आपण म्हणतो त्याची झाडं आहेत, झेनियाचे फुलांची झाडं आहे. झेंडूची कमी आहेत पण झेनियाची फुलांची इथे खूप झाडं आहेत. सदाफुलीची आहेत, काही चमेलीची आहेत. तर त्या फुलांची, काही फळांची, झाडाची पानं, काही थोडीफार फुलं मी घेतली. तर आता मी बाकीची तयारी करते पूजेची आणि मग छान छान तयारी करून, साडी घालून तुम्हाला भेटते. पुढे आपण शंकरजीची स्थापना करूया. ते पूर्ण आता पुढे बघूया.
सगळे पूजा इथे घेऊन आलेली आहे. हे बघू शकता तुम्ही, मी 5 फळं आणली आहे देवाला वाहण्यासाठी. हे पूजेचं ताट मी तयार केलंय. याच्यामध्ये हळद कुंकू, तांदूळ, वस्त्र तयार केली हळद कुंकवाची, गूळ, खोबरं, साखर, हे दूध आहे इकडे. त्यानंतर ही झाडाची पानं आहेत, वेगवेगळ्या फळांची, फुलांची झाडाची पानं आहेत. ही काही इथं फुलं आहेत, छान कलरफुल फुलं आहेत. गुलाबाचं देखील फुल मी आणलंय. बरीचशी फुलं आहेत. आणि मला वाळू तर नाही मिळाली इथे, पण ही माती मिळाली आहे. तिच्यानेच मी आता शंकरजींची पिंड, पार्वती मातेची, त्यांच्या सखींची रचना इथे करणार आहे. आणि गणपती बाप्पा देखील आपण इथे मांडूया. याच्यानेच माझ्याकडे गणपती बाप्पाची मूर्ती देखील नाही, सुपारी देखील नाही, म्हणून मी मातीनेच त्याची स्थापना करून घेईन. तर चला आता आधी आपण सगळं मांडून घेऊया. तर त्यासाठी मी आता आधी फुलांनी डेकोरेट करून घेते थोडंसं पाटाला. तर माझ्याकडे पाट देखील नव्हता, चौरंग देखील नाहीये, म्हणून मी थोडं याच्याने लाकडी पाट होता एक, त्याच्यानेच काम भागवून घेते. आता सगळ्याच गोष्टी इथे नाही मिळत इंडियन, त्यामुळे आता काहीतरी करावं तर लागेल. पण ही शंकरजींची पिंड बनवून घेऊया छान. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. अशी मी आता ही पिंड बनवून घेतली. आता आपण पार्वती माता देखील बनवून घेऊया. काही जण मूर्ती मांडतात शंकरजींची, पार्वती मातेची. इथे मी पार्वती माता बनवून घेते. त्यानंतर या त्यांच्या सखी, त्यांच्या आजूबाजूला असलेल्या या त्यांच्या सखी आहेत. या अशा रीतीने मी इथे मांडून घेते. पार्वती माता आणि त्यांच्या सखी त्यांच्या आजूबाजूला, त्यांच्यासोबत त्यांनी देखील पूजा केली होती ना पार्वती मातेबरोबर. तर गणपती बाप्पा तर नाहीये माझ्याकडे, बट काय मनात भाव भक्ती असली तर सगळं काही होऊ शकतं. तर मी इथे जस्ट असं माझ्या मनामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती तयार करून घेते आणि त्यानुसार मी इथे गणपती बाप्पा आहेत असं समजून घेते. आणि हे शेजारी कार्तिक देव. असं म्हटलं जातं की हरतालिकेच्या दिवशी शंकर देवाच्या सगळं परिवाराला आमंत्रण द्यावे, त्या सगळ्या परिवाराची आपण पूजा करावी. म्हणून मी शंकरजींच्या परिवारातले सगळे शंकर देवा, पार्वती माता, गणपती बाप्पा, त्यांची 2 मुलं कार्तिक देवा, या सगळ्यांना आमंत्रित केले आता इथे. तर आता अशा प्रकारे मी शंकरजींची पिंड बनवून घेतली आहे. पार्वती माता, त्यांच्या मैत्रिणी, गणपती बाप्पा, कार्तिक देव असे मी काढून घेतले आता इथं छानपणे. सगळ्यात आधी आपल्याला पाटाजवळ दिवा लावायचा असतो. त्यानंतर दीपदेवाची पूजा करून घ्यायची. पूजा करून घेते. सगळ्यात आधी गणपती बाप्पाची पूजा करायची असते. गणपती बाप्पा मोरया, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम गणपतये नमः. ओम गणपतये नमः. पानं आहेत ती शंकरजीला घेते. ओम नमः शिवाय.
ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओके का जय जय करायला चला बसायचं मम्मा जवळ. ओम नमः शिवाय बोला. शिव शंभो. जय बाप्पा. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ऐकलं तिकडे लावून देऊ. मांडी घालून बसायचं. मांडी घालायची छान छान. ओम नमः शिवाय. काय हो तिच्या ताट लावू मला आता आपण. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ऐके करे जय जय. नीट चटका लागेल ना सांगा. चटका लागेल बेटा. बस बस. आपण हो कळू देऊ. ओम नमः शिवाय. जय जय बाप्पा द्यायचं द्या. ओम नमः शिवाय बोला. ओम नमः शिवाय बोला. ओम ओम नमः शिवाय. इकडे ओम नमः. बस इथंच बस. इथं बस. चटका इकडे बस. आहे का तुला द्यायची आहे दे. अशा ठेवा. स्लोली ठेवा. हा बस 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 बस. ओम नमः शिवाय. इकडून ठेवा आपण आंबा. ठीक आहे बस ठेवला ना मग ठेवा. ऐक बर बस 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 ठेवा. हा बस झालं. चला आता इकडे जा. जय जय बाप्पाला पाणी लागू द्यायचं. मागे वा मागे शरका अजून अजून शरका थोडंसं. बस बस राहू दे. जय जय बाप्पा. हो हो इथे असते हो चिमूट दाखवला बेटा. ऐक ना फुल टाकले मम्माने. ठीक आहे. ओम नमः शिवाय. नैवेद्य दिलाय आपण शंकरजींना. पाणी फिरवलं. बस बस ऐक नाही ना घे. हा बस. ओम नमः शिवाय. जय शिव शंकर देवा की जय. शिव शंभो बोला. शिव शंभो. शिव शंभो तू बोल. शिव शंभो शंभो. ठीक आहे बोला. ओम नमः शिवाय. तुमचा आशीर्वाद राहू द्या. जय शिव शंकर. म्हणूनच याला हरतालिका परत आणि का या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतो. साता जन्माचं पातक नाही संपत. राज्य मिळतं. स्त्रियांचं सौभाग्य वाढतं. त्या दिवशी महिलांना जीवाचं आनंद होतो. काही कालांचं पुत्र शोभतो. सात जन्म त्या वंध्य होतात. कहाणी ऐकल्यावरती सुवासिनींना दुसऱ्या दिवशी यथाशक्ती बांधल्या आणि उत्तर पूजा करून या व्रताचा विसर्जन करा. अशा प्रकारे 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी देवा ब्राह्मणांचे पाणी. गाईचे गोठी पिंपळाचे पाणी सुफळच दाखवतात. हरिहरिका व्रतकथा या ठिकाणी समाप्त होतो. आता मंडळी जगद्वती विक्राळा ब्रह्मांडी माळा. विषे कंठ काळा त्रिनेत्री जळा. लावण्य सुंदर मस्तकी भाळा. ते दुनिया शरण्य जुळजुळा. जय देव जय देव जय देव जय श्री शंकरा स्वामी शंकरा. आरती ओवाळू गौरा. जय देव जय देव. भरपूर गौरा भोळा नैनी विशाळा. अर्धांगी पार्वती समनांच्या माळा. श्रुतीचे उधरण श्रीकंठ नीळा. ऐसा शंकर शोभे उमा बल्हाळा. जय देव जय देव. तर अशा रीतीने मी माझी पूजा पूर्ण केली आहे. आता हरतालिकेची सगळी पूजा देखील झाली. कथा झाली ऐकून. आरती म्हणून झाली. तर आता सगळं काही झालंय. आणि बघा ऐक्यला अजून देखील तिथून हालायचं नाहीये. त्याला खूप आवडतंय देवाजवळ बसायला. त्याला काहीतरी नवीन वाटतंय ते. तर त्याला असं नमस्कार करायला खूप छान वाटतंय. जय जय करा. करा जय जय करा. सुखी ठेवा. जय जय बाप्पा. सुखी ठेव बोल. शिव शंभो. आणि मला कळवा मी साडीमध्ये कशी दिसते. कशी आहे माझी साडी. माझा साडीचा लुक कसा आहे. तुम्ही वेस्टर्न ड्रेसमध्ये पंजाबीमध्ये तर मला बघितलंच असेल. तर साडीमध्ये व्हिडिओ म्हणजे फर्स्ट टाइम बघत आहात तर नक्की मला कळवा की मी कशी दिसते साडीच्या लुकमध्ये. तर चला आता गणपती बाप्पाची देखील तयारी करायची. डेकोरेशन करायचंय गणपती बाप्पाचं. आम्ही देखील इथे गणपती बसवतोय. तर ते तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये दिसेलच. आम्ही इथे कसा गणपती बसवणार. काय काय करणार. गणपती कुठून आणणार. ठीक आहे. चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. स्वस्त राहा. मस्त राहा.
एन्जॉय करा. आणि आता गणपती बाप्पा देखील येतोय, तर मग सगळे सण छान छान एन्जॉय करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.